तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 53 धाब्यांचा लक्ष्य आता सेकंद 17 मध्ये पार करायचा। आयशा 11 पोरले टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवर आणि संदेश पाटील जोडी खेळपट्टीवरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला बोलेल राहुल यादव हा गोलंदाज। केम ऑन, पहिलाच बॉल अगदी चढ मध्ये फेकला, थोडासा बॉडी पासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल। 4 षटकांची मॅच या 24 बॉल मध्ये 53 धाब्यांचं घेते लक्ष्य आणि तो लक्ष्य जर पार करायचा आहे तर तुम्हाला मॅच मध्ये पहिल्या षटकापासून चांगलं स्टार्ट हवं आहे। हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव पाहायला मिळतं। कोणत्याही गोलंदाजानं जर सलग 3 बॉल 3 विकेट हॅट्रिक संपादन केले तर करण शेठ बोंडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। कॅश प्राइज म्हटलं तर प्रेक्षकांचं मनोबल वाढवण्यासाठी कॅश प्राइज असतं। हो, वेटा नॉच लेट कटचा नजाकत कबर ड्राईव्ह हा फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार। चौकार आला, वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन करत असताना प्रफुल्ल पाटील। हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नायत P1 पॉवर सर्कलचा षटक आहे। नो मासला चेंडू डिलिव्हर झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती धाबा कंप्लीट केला। 2-2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला। संघाची धाव संख्या पाहिली संघ 6 या आकड्यावरती। 24 बॉल मध्ये 53 धाबेचा प्रवास मॅच मध्ये करायचा आयशा 11 बोर्ले टीमला आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी चांबो प्रफुल्ल पाटील ला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा राहुल, कमालीचा षटक राहिला सध्या। टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळलाय, अलाउन द कार्पेट हा फटका, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सिंगल पाहायला मिळेल। एकेरी दाबेला प्राधान्य दिलं, एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 7 या आकड्यावरती। स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक वरती फलंदाज तुम्ही पाहता संदेश पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये। गोलंदाज तयार, राहुल कमालीचा षटक फेकत असताना तलेगाववाडी टीम साठी चांगला फटका, अगदी चेंडू चालला फाईन रिसम मध्ये, चांगला फटका एक्सेप्ट केला। अंतिम बॉल वरती चौका संदेश पाटीलच्या बॅट मधून आला आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आयशा 11 बोर्ले संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 11 या आकड्यावरती। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, चला स्पीडअप करा, अजून एक सामना खेळवायचा, आपण याच्याकडे लक्ष द्या। येणारे 18 बॉल 42 धाब्यांची गरज 5 मध्ये आयशा 11 बोर्ले टीमला। प्रफुल्ल पाटील, संदेश पाटील अद्याप खेळपट्टीवरती आहे। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला, दुसरा ट्रम्प कार्ड तन्वीर। हो, इनसाइड आउट, चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह मध्ये हा बॉल लॉक केला प्रफुल्ल पाटील चांबोनं। तिथे 6 धाबा बॅटिंग करत असताना आयशा 11 बोर्ले टीमला 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धाव संख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या तब्बल 17 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बोर्ले। पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, 53चा लक्ष्य, 18 मध्ये 42 ची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये आक्रमण केले सत्या प्रफुल्ल पाटीलला त्याच्या बॅट मधून आलेले षटकार। हो, फुलटॉस व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आले नाहीये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीयेत, चेंडू फरार, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, षटकारानंतर आलाय आज चौकार। चौकार आला, 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धाव संख्या पहिली संघ 21, 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना आयशा 11 पोरले संघ
समीकरण पाहिलं येणारे 16 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. आता इथे थोडस 61 पाय ठेवला फलंदाजाचा प्रफुल्ल पाटील, ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. मागील षटकाचा विचार केला तर धावा आल्या 11 आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडस धावगतीला वेग दिला. पुन्हा प्रहार, अजून एक तडाखा, अजून एक धमाका ठोकला हा ब्रांड षटकार. आता समीकरण पहिलं 15 बॉल मध्ये 26 धावांची गरज. मागील 3 बॉल मध्ये तब्बल 16 धावा खर्च केला गोलंदाज तन्वीरनं, जिथे पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. थोडस चांगल्या स्थितीमध्ये आपण संघ पाहिला तो मात्र तलेगाव वाडी आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये प्रफुल्ल पाटीलनं आक्रमक रूप धारण केला. येणारे बॉल शिल्लक 15 आणि 26 धावांची गरज. 5 मध्ये विकेट हवाय सध्या तलेगाव वाडी टीम साठी आणि विकेट साठी तुम्हाला जाले रचावा लागेल, कट रचावा लागेल, तेव्हाच विकेट तुमच्या खात्यामध्ये येईल. अलक्याताना पुश केला, भरपूर चांगला क्रिकेट. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं दमदार योगदान देत असताना प्रफुल्ल पाटील हा फलंदाज. या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. दाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला तब्बल 29-29 आकड्यावरती. आता येणारे 14 बॉल आणि मॅच मध्ये गरज 24 धावांची. 80-11 बोर्ले टीमला. येणारे 14 बॉल 24 गोलंदाज तयार. आडवा बॅटचा वापर केला. यशस्वीमध्ये चेंडू विसावला आणि हा डॉट चेंडू. जेव्हा तुमच्या बॅटमध्ये जर सरळ बॅट दाबा येत असतील ना, तेव्हा तुम्ही आडवा बॅटचा वापर करताय, कुठेतरी कर्दनकार राहत्या आणि इथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळता. समीकरण बदलला. येणारे 13 बॉल आणि 24 धावांची गरज मॅच मध्ये बोर्ले टीमला. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून बसला आणि तेवढंच चांगलं खेळ साकारतो प्रफुल्ल पाटील. वेटानो थोडासा लेटकट केला. चेंडूचं लाईन मिरिट पाहून चेंडूला सन्मान दिला आणि क्षेत्ररक्षक होते जोपर्यंत उचलती फेकतील तोपर्यंत अंतिम बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 80-11 बोर्ले संघ 30 या आकड्यावरती लक्ष्य 53 धावांचं होतं. आता येणारे 12 बॉल आणि गरज 23 धावांची. चला स्पीडअप करा, शॉर्ट टीम मीटिंग घ्या. विनंती करेन तलेगाववाडी टीमला, कारण की अजून एक सामना खेळवायचा. आजच्या दिवसामध्ये एक संघ आपल्याला सुपर 5 साठी दाखल करायचा. त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडंसं आपण स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. येणारे 12 बॉल 23 धावांची गरज. मॅच मध्ये जर कमबॅक करायचं ना, तर तुम्हाला वारंवार विकेट घ्यावे लागतील, वारंवार डॉट चेंडू फेकावे लागतील, तेव्हाच मॅच मध्ये शिरकाव केला जाईल तलेगाववाडी टीमच्या माध्यमातून. मात्र तो कारनामा केला जाईल का? येणाऱ्या 12 बॉल मध्ये 23 धावा डिफेन्स केल्या जातील का? प्रफुल्ल पाटील हा वैयक्तिक चांगलं दमदार योगदान देतो आणि त्याला साथ देत असताना सलामीवीर फलंदाज संदेश पाटील. दोन्ही ओपनिंग ब्लास्ट फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रफुल्ल पाटील थांबणार नाहीये. अजून एक तडाखा दिलाय, चांगला फटका. स्टँड अँड डिलेव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकला हा षटकार. षटकाराला 6च्या मदतीने संघ वेगानं पुढे सरकला. संघाची धावसंख्या पहिली 36 धावा. पुन्हा प्रहार, चांगला फटका हा देखील प्रत्येक बॉलवरती अगदी मोठा फटका फलंदाज प्रफुल्ल पाटील उर्फ चांबोच्या बॅट मधून पाहायला मिळतं. षटकारानंतर येतो हा चौकार. संघाची धावसंख्या पहिली 40. आता येणारे बॉल शिल्लक 10 आणि करायच्या 13 धावा मॅच मध्ये. 80-11 बोर्ले टीमला. प्रफुल्ल पाटील एका हातानं किल्ला लढवतो, एका हातानं संघर्ष आणि तेवढं चांगलं साथ देतो मॅच मध्ये. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज संदेश पाटील. सलामीची जोडी तोडता आली नाहीये, हे डोकीदुखी राहिले सध्या तलेगाववाडी टीम साठी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अटॅक केलाय. अजून एक षटकार येतोय फलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून. आता मॅच मध्ये पूर्णपणे जल्लोष वर्चस्व गाजवतोय तो मात्र 80-11 बोर्ले संघ. 6च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 46-46.
आता येणारे 9 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे. प्रफुल्ल पाटील वैयक्तिक 42 धाब्यांचं योगदान देतोय. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारेल का प्रफुल्ल पाटील हे पाहणं गरजेचं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज साल्या चुकी केली. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न डायरेक्टचा प्रयत्न केला. बाकअप भरपूर चांगला मिळाला आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 48-43. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि करायच्या 5 धाबा. 8 बॉल 5 वैयक्तिक 44 या आकड्यावरती सध्या खेळतो प्रफुल्ल पाटील. जर षटकार टोकला तर या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारेल, मात्र तो कारनामा केला जाईल का? येणारे बॉल शिल्लक आहेत 8-5 धाब्यांची गरज आहे. मॅच थोडीशी मॅच मध्ये पगडा मजबूत करत असताना सध्या आयशा 11 बोर्ले संघ पहिल्या षटकामध्ये अवघ्या 11 धाबाला. मागील 2 षटकामध्ये धाब्यांची लयलूट केली. सध्या बॅटिंग करत असताना बोर्ले टीमला आणि संघ मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे 8 बॉल 5 धाब्यांची गरज. प्रफुल्ल पाटील चांबो इन ऍक्शन मध्ये एखादा मोठा फटका अर्धशतकीय खेळी कंप्लीट करेल. प्रयत्न प्रहार करण्याचा जरूर होता, मात्र अगदी कोलवट टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला. चढ मध्ये फेकला गोलंदाज शार्दूल हा गोलंदाज ज्याच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळतं. येणारे 7 बॉल 5 धाब्यांची गरज. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज प्रफुल्ल पाटील. इथे मात्र त्रिपलाची अंतिम क्षणाला घेतले विकेट प्रफुल्ल पाटीलची आणि तिथे पहिला धक्का आयशा 11 बोर्ले टीमला. षटक देखील समाप्त झालं. आता येणारे 6 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. कुशल मुवमेंटला आलेली विकेट मॅच मध्ये टर्निंग पॉइंट राहील का सध्या तलेगाववाडी टीम साठी हे पाहणं गरजेचं. अगदी दमदार योगदान दिलं फलंदाज प्रफुल्ल पाटील चांबोनं. वैयक्तिक 44